हॅलो मित्रांनो, कशा वेलकम टू माय चॅनल. कशा आता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर पेटीएम यूज करता नसेल हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी झालेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पेटीएम कसे यूज करू शकता, ते पण एकदम इझी, ते पण एकदम 2 मिनिटांमध्ये. तर आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तुम्ही जर माझ्या केबीटेक मराठी चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ हा मित्रांनो तुमच्यासाठी झालेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे एका लाईकने एका सबस्क्राईबने आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळते मित्रांनो. तुम्ही लाईक सबस्क्राईब करत जा. चला तर मित्रांनो, आता मी माझी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरवरून पेटीएम ॲप उघडायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर बँकेशी लिंक असणार आहे तोच तुम्ही एंटर करायचा आहे. एंटर केल्यावर तुम्ही सगळ्या परमिशन अलाउ करायचे आहेत मित्रांनो. सगळ्या परमिशन अलाउ केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर एक OTP येणार आहे. तो ऑटोमॅटिकली इथे व्हेरीफाय होऊन जाणार आहे. इथे व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट पेटीएमचं पेज उघडणार आहे. पेटीएमचं पेज उघडण्यावर मी तुम्हाला आता सर्व स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. तुम्हाला सगळ्यात अगोदर बँकेला म्हणजेच तुम्हाला लिंक करणं शिकवणार आहे मी. आता तुम्हाला सगळ्यात अगोदर प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे लिंक बँक अकाउंट असे लिहिले असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमचा ॲड बँक अकाउंटवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला सगळ्या बँक दिसत असेल. तुम्हाला तुमची याच्यातली कोणती बँक आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायची. तर मी इथे माझी बँक सिलेक्ट करणार आहो. तर माझी बँक मी आता इथे सिलेक्ट करणार आहोत. तर तुम्ही थोडा वेट करू शकता. तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डचे यूज करू शकता. पण आधार कार्डसाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेशी लिंक करावं लागेल. त्यासाठी तुम्ही यूज आधार कार्ड हे पण सिलेक्ट करू शकता. किंवा तुमच्याजवळ डेबिट कार्ड असेल तर तुम्ही डेबिट कार्ड पण यूज करू शकता. तर मित्रांनो, आपण आता सध्या डेबिट कार्डच यूज करणार आहोत. तर तुम्हाला बघू शकता मी आता तुम्ही सगळं काही याच्यात दोन्हीपैकी एक कोणतं पण तुमच्या मताने यूज करू शकता. हे तुमची चॉईस आहे मित्रांनो. तर मी माझ्या आता यूज डेबिट कार्ड करणार आहे. माझ्याकडे डेबिट कार्ड आहे मित्रांनो. तर मी आता डेबिट कार्ड यूज करून ते प्रोसीडला टाकणार आहोत. मी डेबिट कार्डला सिलेक्ट केलं आहे आणि प्रोसीडवर क्लिक केलं आहे मित्रांनो. तर इथे तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डचे 6 अंक टाकायचे आहेत किंवा ATM कार्डाचे 6 अंक टाकायचे आहेत. तुम्ही इथे तुमचे शेवटचे 6 अंक टाकल्यावर जे तुम्हाला मंथ आणि इयर टाकायचं आहे मित्रांनो. आणि हे सर्व तुम्ही माहिती भरल्यावर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. इथे तुम्हाला एक तुमच्या बँकेवर म्हणजेच तुम्हाला एक OTP येणार आहे. जो तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे फिल होऊन जाणार आहे. तुम्ही बघू शकता इथे राईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक तुमचा स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे UPI पिन टाकायचा आहे मित्रांनो. तुमचा एक प्रकारचा तुम्ही पासवर्ड समजू शकता मित्रांनो. हा एकदम स्ट्रॉंग असला पाहिजे. हा कोणाला पण माहीत नसला पाहिजे मित्रांनो. तर हा UPI पिन टाकल्यावर तुम्हाला एकदा डबल हा कन्फर्म करण्यासाठी येणार आहे. राईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला एकदा डबल कन्फर्मसाठी हा येणार आहे. तर हा तुम्ही UPI पिन टाकल्यावर मला राईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला आता इथे तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशन झालं आहे. म्हणजेच की तुमचं अकाउंट लिंक झालं आहे. तर तुम्हाला इथे तुमचं बॅलन्स चेक करायचं असेल तर इथे बॅलन्स चेकच्या पुढे चेक लिहिलं आहे. तिथे तुम्ही तुमचा UPI पिन आता तुम्ही टाकलेला तो यूज करून तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता 2 मिनटं वेट करून. आणि तुम्हाला बॅक यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला जर इथे स्कॅन आणि पे म्हणजे तुम्हाला कोणाला समजा ते QR कोडने जर पैसे पाठवायचे असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. तुम्हाला इथे एका QR कोडचा यूज करावा लागेल. तुम्ही हे कोणत्या स्टोअर दुकानामध्ये एकदम पाहू शकता. तुम्हाला हे QR कोड स्कॅन करून तुम्ही इथे तुमच्या किती पैसे झाले हे तुमची अमाऊंट टाकायची. आणि खाली जर तुम्हाला मेसेज म्हणजेच तुम्हाला जर पुढे चालून जर माहीत नसलंही समजा तर तुम्ही इथे लिहू शकता की तुम्ही या कामासाठी एवढे पैसे दिले होते. आणि तुम्ही अमाऊंट टाकल्यावर तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला प्रोसीडवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक UPI पिन टाकावा लागेल. UPI पिन टाकल्यावर तुम्हाला आता समजणारच आहे की तुमचे पैसे पुढच्या माणसाला गेले आहेत. तुम्ही एक वेळ हे करून पाहिलं मित्रांनो की तुम्हाला हे एकदम
सोपं जाणार आहे. तुम्हाला आता जर कठीण वाटत असेल तर तुम्ही एक वेळा करून पहा मित्रांनो, तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. तुम्ही इथे तुमचा मोबाईलवर पैसे पाठवू शकता. इथे तुम्ही तुमच्या बँकेच्या दुसऱ्या खात्यावर पैसे पाठवू शकता. तुम्ही इथे रिचार्ज वगैरे सगळं काही करू शकता मित्रांनो. तुम्हाला जर इथे दुसऱ्या खात्यावर पैसे पाठवायचे असतील तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर बँकेचा अकाउंट नंबर आणि कोणत्या ब्रांचमध्ये पैसे पाठवायचे आहेत हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि इथे प्रोसिजर क्लिक केल्यावर त्यांचं नाव येणारच आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर एकदा डबल चेक करायचा आहे. आणि तुम्हाला प्रोसिजर क्लिक केल्यावर तुमची अमाऊंट टाकायची आहे. तुमची अमाऊंट टाकली मित्रांनो की तुम्हाला प्रोसिजर क्लिक करायचं आहे. प्रोसिजर क्लिक केल्यावर तुम्हाला एक UPI पिन मागितल्या जाईल मित्रांनो. तो UPI पिन तुम्हाला टाकल्यावर तुमचे पैसे तुमच्या दुसऱ्या खात्यात चालले जातील. म्हणजेच की दुसऱ्या खात्यात म्हणा की दुसऱ्या माणसाला म्हणा, हे पैसे तुमचे चालले जातील. तुम्हाला जर इथे बॅलन्स आणि हिस्ट्री चेक करायची असेल तर तुम्ही तिथे क्लिक करू शकता. तिथे तुम्हाला सिलेक्ट केल्यावर तुम्ही इथे तुमची सगळी बॅलन्स चेक करू शकता. तुम्ही कोणाला पैसे पाठवले हे तुम्ही सगळे हिस्ट्री चेक करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला बॅलन्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक UPI पिन टाकावं लागेल आणि तुम्हाला इथे बॅलन्स दिसणार आहे. आणि तुम्हाला कोणाला तुमची किती ट्रान्झॅक्शन झाली मित्रांनो, तुम्हाला इथे तुमची सगळं हिस्ट्री दिसून जाईल मित्रांनो. हे एवढं सोपी तुम्हाला इझी ॲप आहे. जर तुम्हाला काही समजले नसेल तर मी डबल एकदा सांगणार आहे. तर तुम्ही मला एक कमेंट नक्की करा मित्रांनो की तुम्हाला काय समजलं नाही तर मित्रांनो, तुम्ही पेटीएमवरून तुमचा मोबाईलचा रिचार्ज, DTH रिचार्ज, इलेक्ट्रिक बिल व तुमचे पेमेंट कोणाला पाठवणे तुम्ही सगळं काही पेटीएमवर करू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग. Through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays.